चला दोन्ही संघाचा 12 खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या. चला मॅचला सुरुवात करूयात. पहिला गोलंदाज निलेश रायटम वरती विकेटने गोलंदाजी करताना पाहायला वाटतं आणि ब्लॉकरचा चेंडू हवेमध्ये उडवला. क्षेत्ररक्षण आहे चेंडूवरती पहिली विकेट इथून जयचे होताना पाहायला भेटून जयला जावं लागतंय. स्तंभूच्या आश्रयाला पहिली विकेट इथून मिळालं. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट घेत असताना इथून जयला मात्र जावं लागते. जयला जावं लागेल इथून स्तंभूच्या आश्रयाला. पण पाहतो सन ओरे संघ या संघाने मात्र 2 मॅचेस आतापर्यंत जिंकले आहेत आणि तिसरी मॅच जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये आपण पाहतो ते सन ओरे संघाने. त्याच सोबत आपण पाहिलं तर एम फायटर्स संघाचा विचार केला तर एक मॅच त्यांनी देखील जिंकले आणि एक मॅच मात्र पराभव झाले. दुसऱ्या विजयासाठी मात्र झगडत असताना एम फायटर्स संघ पाहतोय आपण. गोलंदाज आपण पाहतो निलेशला पहिला चेंडूवरती मात्र विकेट घेतल्यानंतर थोडस दबावामध्ये येताना पाहायला भेटते टीम एम फायटर्स राईट ओर द विकेटने गोलंदाजी करत असताना निलेशला देखील आपण पाहतोय. निलेश गोलंदाजीने क्रमांक अमोल आता मात्र स्ट्राईकला असेल तर नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर खेळाडू असेल साहिल. इथून पहा बॅटची हलकीशी एजाने मात्र झेल बाद होत असताना फलंदाजीने क्रमांक 2 चा देखील बाद होताना पाहायला भेटते. म्हणजे 2 गडी इथून एम फायटर्स संघाचा बाद होताना पाहायला भेटते. 2 गड्याच्या मोहबदल्यानंतर संघाची धावसंख्या पाहिली तर 0 या आकड्यावरती असेल. मला वाटतं ही हॅट्रिक चान्स असेल निलेश साठी. सिरळ चॅम्पियन चषक 2024 ची पहिली हॅट्रिक आपण पाहिली VHS और संघाचा खेळाडू आपण विलासला पाहिलं. त्यानंतर ना दुसरी हॅट्रिक इथून होईल का? हॅट्रिक चान्स असेल निलेशला. स्ट्राईक वरती आता नवीन खेळाडू आलाय गणेश. इथून पाहूयात काय घडते आणि इथून चांगला पटका इथून सजवला. एक सिंगल कंप्लीट केले जाते. एक धाव खात्यामध्ये ऍड केली जाते. एक संघाचा अकाउंट इथून ओपन केलं जाते टीम एम फायटर्स संघ. इथून सुरुवात करावी लागेल. धावसंख्या जमावी लागतील. गोलंदाज आपण पाहिला तर गोलंदाजीने क्रमांक 1 वरती निलेशला. अकोटप्प्याचा चेंडू इथून गतीमध्ये परिवर्तन केलं. थोडासा खाली राहतोय आणि तिथून निर्धाव येताना पाहायला भेटतोय ते चेंडू. एक धाव खात्यामध्ये इथून जमते ते आतापर्यंत एम फायटर्स संघामध्ये. एक धावेने संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले 1च्या घरामध्ये. निलेशला इथून कमबॅक केले. आता निलेशनं 2 विकेट 2 महत्वाचे एम फायटर्स संघाचे खेळाडू स्तंभूच्या आश्रयाला पाठवलेत. इथून पहा अपील केले होते परंतु काय घडते इथून तुम्ही करत मात्र इथून थांबवलं जाते. निर्धाव येताना पाहायला भेटते. क्रमांक 5 चेंडू आतापर्यंत पेस केले. 1 धाव 2 विकेट घेत असताना निलेशने चांगला कमबॅक केलाय आपल्या गोलंदाजीमध्ये. चांगल्या टप्प्यावरती चांगल्या लेन वरती गोलंदाजी टाकत असताना आपण निलेशला पाहतोय. और द विकेटने गोलंदाजी करेल परत एकदा. फटका सजवलाय परंतु चेंडू जाईल गोशंगी क्षेत्रामध्ये. सिंगल मेल पात्र इथून फलंदाज आपण पाहिलं तर साहिलला 2 धावा धावफलकावरती. क्रमांक पहिलं देखील संपते. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर संघाची धावसंख्या पाहिली तर 2च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. म्हणजे 2 धावा धावफलकावरती लागले आतापर्यंत टीम एम फायटर्स संघाचे. पहिलं शतक इथून थोडस चांगल्या पद्धतीने टाकले निलेशने. क्रमांक 2 वरती गोलंदाजसाठी येतोय गोलंदाज गणेशला आपण पाहतोय. आता गणेशला इथून चांगले गोलंदाजी करावी लागेल. फलंदाजी करत असताना
एम ए फायटर संघाचे आपण पाहिलं तर गणेश आणि साहिल जोडी असेल. गणेशच्या बरोबर गणेश खेळताना पाहायला भेटतोय, एक गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय, तर दुसरीकडे पाहिलं तर फलंदाजी करताना पाहायला भेटतोय. पाहूया कोण दिग्गज होऊन कोण इथून वरचढ ठरेल या मॅच मध्ये, नक्कीच बघूया. चला स्पीडअप घ्या प्लीज, विनंती असेल. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गणेश. इथून पहा ब्लॉकरचा चेंडू, डिस्कवेटला क्षेत्र आहे, क्षेत्ररक्षण होतं. मिड विकेटला पाहिलं तर चेंडू अडवल्यानंतर 2 धावा तर कंप्लीट केले, तिसरी देखील धाव इथून कंप्लीट करताना पाहायला भेटतोय फलंदाज गणेश. आणि बघता बघता 3 धावा इथून कंप्लीट केल्या जाते. 3 संघाची धावसंख्या पुढे जाते, 5 धावा धावफलकावरती लागते आतापर्यंत टीम एम ए फायटर संघाच्या. एम ए फायटर संघ खेळत असताना आपण पाहिलं तर 3 धावा इथून खर्च केलेत. क्षेत्ररक्षण थोडस खराब होताना पाहायला भेटलं होतं. इथून फटका सजवलाय, समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे, तिथे जेल पकडली जाते. आता साहिलला देखील जावं लागेल संभूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 3 प्राप्त करताना पाहायला भेटते टीम सन ओरिएंट संघ. आपण पाहतोय कमबॅक केलाय, गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी. सकाळपासून पाहिलं तर चांगला खेळ राहिला इथून. टीम पाहिलं तर सन ओरिएंट संघाच्या 2 मॅचेस जिंकलेत, अजून मॅच जिंकण्याच्या प्रयत्नामध्ये खेळताना पाहायला भेटते. महत्वाचे 3 गडी इथून बाद झाल्यानंतर दबाव येताना पाहायला भेटते टीम एम ए फायटर संघामध्ये. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला भेटते किरण. किरणला आता पाहतोय आपण. इथून शॉर्ट सिलेक्शन वापरताना राहिला, एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक सिंगलने संघाची धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचतोय आता संघ 6 या आकड्यावरती. 6 धावा धावफलकावरती लागलेत. गोलंदाज पाहतोय आपण महेशला, गणेशला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. चांगला फटका लगावण्याचा प्रयत्न होता, इथून थांबवलं जाते. आणि षटक आपण पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ इथून संपलाय. आणि 4 चेंडूचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचले आता पाहिलं तर 6च्या घरामध्ये. 6 धावा धावफलकावरती लागले टीम एम ए फायटर संघाच्या. परत एकदा गणेश, फुलटॉस चेंडू होता, त्याला दिशा देण्याचा प्रयत्न थोडासा खाली राहिला, तिथून बॅटची एज लागत असताना एक सिंगल कंप्लीट केली जाते. सिंगलने सांगायची धावसंख्या पुढे चालले, इथून सांगायची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले आता सध्या 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती लागलेत. गोलंदाज गणेशला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी आतापर्यंत केले, 1 विकेट मिळवले. इथून मात्र अपील केले होते. चेंडू पडल्यानंतर मात्र निर्धाव होताना पाहायला भेटते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 षटकांच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती झाले, म्हणजे 12 चेंडूचा इथून खेळ संपला आणि 12 चेंडूचा खेळ संपत असताना संघाची धावसंख्या ही 7च्या घरामध्ये जाऊन पोहोचले. इथलं तर 3.5च्या सरासरी संघाची धावसंख्या पुढे चालले. इथून थोडीशी सरासरी वाढवणं गरजेचं राहील टीम एम ए फायटर संघासाठी. 2-3 मोठे फटके येणं खूप गरजेचं राहील या षटकामध्ये. निलेश आलाय परत एकदा कमबॅक करण्यासाठी सन ओरिएंट संघाकडून. निलेशला पाहतोय गोलंदाजी करत असताना. क्रमांक 3 वरती परत एकदा गोलंदाज निलेशला आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकाचा विचार केला, 2 विकेट 1 धाव, 2 विकेट 2 धाव खर्च केले होत्या या गोलंदाजानं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. इथून पहा हलक्यात चेंडू ढकलला, सिंगल कंप्लीट केली जाते. इथून मात्र थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा घेताना पाहायला भेटतो एम ए फायटर संघ. सिंगलच मिळेल, सिंगल वरती थांबावं लागते. संघाची धावसंख्या सिंगलने जाते पुढे 8 या आकड्यावरती, 8 धावा धावफलकावरती.
गोलंदाज परत एकदा सज्ज होतोय. चांगला चेंडू, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी राहिले इथपर्यंत. निलेशची टप पडल्यानंतर मात्र थोडीशी उसळी घेतली, निघून गेला इष्टरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू सांगते होताना 8 धावा धावपालकावरती. पहा फुलटा चेंडू, दिशा दिल्या क्षेत्ररक्षण आहे तिथून खराब क्षेत्ररक्षण. चप्पा पाडल्यानंतर मात्र चेंडू निघून गेलाय बॉर्डरच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी 4 ने संघाची धावसंख्या पुढे चालले, जाऊन पोहोचला आता वाराच्या घरामध्ये. 3 चेंडूचा खेळ इथून संपला. निलेशचा झेल होती, झेलला मात्र थोडस ड्रॉप केली जाते इथून. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर खेळत असताना किरणच्या बॅट मधून आलेला हा दमदार स्ट्रोक. परत एकदा चेंडू पडल्यात नंतर मात्र निघून गेला. गोळीगत मात्र चेंडू निघून गेलाय. डॉट इशारा येताना पाहायला भेटतोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटला. टीम गोलंदाज निलेशच्या गोलंदाजीवरती चांगले गोलंदाज राहिले आतापर्यंत निलेशची. चांगला चेंडूतून सन्मान दिलाय, मात्र एक सिंगल कंप्लीट जरूर झाले. वरती थांबावं लागेल फलंदाज किरणला. एक सांगायची धावसंख्या इथून 13च्या आकड्यावरती जाऊन पोहोचते, म्हणजे 13 धावा धावपलकावरती लागले. चेंडूचा खेळ पाहिला तर 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे आणि 6 धावा आतापर्यंत खर्च केलेला आहे. एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी निलेशला आपण पाहतोय. विकेट प्राप्त करावी लागेल निलेशला. फटका समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथून गॅप मधून काढलाय चेंडू, परंतु चेंडू अडवेत पर्यंत तो वरंत एक धाव अगदी सहजरित्या कंप्लीट केली जाते. षटक क्रमांक 3 देखील संपले, म्हणजे 3 षटकांचा खेळ इथून संपतोय. म्हणजे 18 चेंडू ते संपले. संघाची धावसंख्या पाहिले तर जाऊन पोहोचलाय आता 17च्या घरामध्ये. 14 धावा धावपलकावरती. आता 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. आता 12 चेंडू मध्ये तुम्हाला धावा जमवायच्या आहेत. कशा पद्धतीने धावा जमवतील इथून पाहूया. किरण अजूनही स्ट्राईक वरती आहे, त्यानंतर गणेश देखील आहे. या 2 खेळाडूंना इथून संघाची जी जिम्मेदार आहे, जी भागीदार आहे, पार पाडावी लागेल. कशा पद्धतीने खेळ करतील इथून येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. भरत गोलंदाजी क्रमांक 1 वरती. फटकाचा जाण्याचा प्रयत्न, इथून चेंडू निघून जातोय. डिक्लेअर मध्ये 1 धाव मिळेल. 1 न धावसंख्या पुढे जाते, जाऊन पोहोचते आता संघ 15 या आकड्यावरती. 15 धावा धावपलकावरती झालेत आतापर्यंत. टीम पाहिलं तर एम ए फायटर संघ इथून 5 चेंडू पटल्यात नंतर मात्र निघून गेलाय. निर्धाव चेंडू येताना पाहायला भेटतो. इथून सिंगल येताना पाहायला भेटते. सिंगलने संघाची धावसंख्या पाहिली तर 16 आकड्यावरती जाऊन पोहोचले. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. दोन चेंडूचा खेळ संपलेला आहे. इथून भरत आपण पाहतोय. इथून 5 चेंडू पाटल्यात नंतर मात्र निघून गेला. इथनी बघता बघता चेंडू 1 बाउन्स बाउंड्रीच्या बाहेर जाताना पाहायला भेटतो. दमदार स्ट्रोक 4 येताना पाहायला भेटतो आणि 4 ने संघाची धावसंख्या पुढे चालले, जाऊन पोहोचला आता संघ 4 ने 20 आकड्यावरती. 20 धावा धावपलकावरती. वीस धावा धावपलकावरती लागलेत. आता इथून समीकरण पाहूया कशा पद्धतीने वाढेल. फटका तर सजवलाय. किरणच्या बॅट मधून आलाय हा दमदार स्ट्रोक. चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी. धावा येत नव्हत्या, आता धावा येण्यास सुरुवात झाली, कारण स्ट्राईक वरती सूरजला आपण किरणला आपण पाहतोय. 4 त्यानंतर 6 येताना पाहायला भेटलं. संघाची धावसंख्या आता 26 धावा धावपलकावरती. सव्वीस धावा धावपलकावरती. भरत वरती आक्रमण चढवत असताना आपण पाहतोय फलंदाज किरण. परत एकदा मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. इथून चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाते. 1 धाव मिळेल. 1 धावेने संघाची धावसंख्या इथून पुढे चालले. एकने संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचले आता संघ 27, म्हणजे षटक क्रमांक
चौथा चालू असताना 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. म्हणजे एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. एक मोठा फटका येणं गरजेचं राहील इथून टीम एम ए फायटर साठी. जमेची बाजू होईल इथून जे षटकार आला तर धावसंख्या वाढताना पाहायला भेटेल. एक जमेची बाजू होताना पाहायला भेटेल एम ए फायटर संघाची. ब्लॉकांचा चेंडू खोलून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे तिथे जेल पकडली जाते. जेल पकडत असताना मात्र इथून फलंदाज स्तंभूच्या आश्रयाला जमेदार होती त्यावरती पुरेपूर भरोसा त्या खेळाडू आता स्तंभूच्या आश्रयाला. शतक क्रमांक 4 देखील संपले. म्हणजे अजून एक खेळ षटकाचा खेळ शिल्लक असेल. 13 धावा खर्च करताना आपण पाहतोय गोलंदाज भरतला आपण पाहिलं. आता शेवटचं शतक हाताळण्यासाठी तर गोलंदाजी क्रमांक आपण पाहिलं तर शेवटचं शतक हाताळण्यासाठी येताना पाहायला भेटतोय पिंटू. पिंटू गोलंदाजी क्रमांक 2 वर शेवटचे शतक हाताळण्यासाठी येताना पाहायला भेटतो. आणि पाहूया कशा पद्धतीची गोलंदाजी असलेली इथून पिंटू. पहिला चेंडू अकोटप्प्यात होता. क्षेत्ररक्षण आहे तिथे जेल पकडली जाते आणि फलंदाज मंगेशला गणेशला जावं लागतंय स्तंभूच्या आश्रयाला. विकेट क्रमांक 5 विकेट इथून प्राप्त झालेत त्या टीम सन ऑरेंज संघासाठी. आणि फायटर संघ इथून थोडासा बॅकफुटला जाताना पाहायला भेटतोय. इथून आता धावा जमवायच्या त्यासाठी चाललेला हा प्रयत्न आपण पाहूया कशा पद्धतीचा असेल. आता 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या चेंडूवरती विकेट जरूर घेतले. आता इथून थांबेल का टीम सन ऑरेंज संघाचा खेळाडू गोलंदाज पिंटू. पिंटू गोलंदाजी करत असताना मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न जरूर केला. क्षेत्ररक्षण आहे तिथून प्रवीण झेल पकडली जाते. तिथून पर्यंत सकाळपर्यंत आपण पाहिलं तर ह्या टीमचा विचार केला तर आतापर्यंत झेल अजूनही कोणापासून ड्रॉप झाले नाही. आणि आजच्या दिवसामध्ये पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण अनेक खेळाडूंनी केताना पाहायला भेटलं या शिरल चॅम्पियन चषक मध्ये. 2 चेंडू इथून संपतात. 2 चेंडूचा खेळ संपल्यानंतर आता राहिलेत फक्त 4 चेंडू. 4 मध्ये आता किती धावा जमवतील इथून एम ए फायटर संघ. आता नवीन खेळाडू सौरभ येताना पाहायला भेटते. तर गोलंदाज आता परत एकदा गोलंदाजी हाताळण्यासाठी सज्ज होईल. 2 चेंडूचा खेळ संपलाय. तिसरा चेंडू टाकत असताना आपण पाहतोय समोरच्या दिशेमध्ये चेंडू उडवलाय परंतु क्षेत्ररक्षण आहे चेंडूवरती येईल तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज बाद होताना पाहायला भेटते. एकच धाव मिळेल. एक धावेने सांगायची धावसंख्या पुढे जाते जाऊन पोहोचते ते 28 धावा. 28 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅच कार्तिक 11 वर्सेस शार्विल 11. दोन्ही संघाचे संगणक प्लीज या टॉस कॉल साठी. कार्तिक 11 वर्सेस शार्विल 11 दोन्ही संघाचे संगणक यायचं. यानंतर मॅच असेल तुमची. तर गोलंदाज आपण पाहतोय पिंटू. चांगले गोलंदाजी आतापर्यंत पिंटूचे राहिले. इथून समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे तिथून अडवला जातोय. त्यानंतर पाहिलं तर एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक सिंगलने संघाची धावसंख्या पुढे चालले जाऊन पोहोचलाय आता संघ 29 धावांवरती. 4 चेंडूचा खेळ. आता 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असेल. चला टॉस साठी या कार्तिक 11 संघाचा संघनायक आणि शार्विल 11 संघाचा संघनायक. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू इथून संपलेत. पहिले इनिंग
आपण पाहिले तर खेळत असताना टीम एम ए फायटर्स 5 चेंडूचा खेळ इथून संपला. शेवटचे शतक इथून असेल शिल्लक आणि 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. फलंदाज बाद होताना पाहायला भेटला. फलंदाज सौरभ देखील स्तंभच्या आश्रयाला. प्रवीण चला लगेच जायचंय प्लीज. संघाची धावसंख्या 29. 29 धावा धावफलकावरती. 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल. इथून बघितलं तर पिंटू गोलंदाजी करत असताना डब्याचा चेंडू हवेमध्ये उडवलाय परंतु चेंडू जातोय. इथून 1 बाउन्स मधून डिक्लेअर झोन मध्ये 1च धाव मिळेल. 1 धावेने समाधान मानावं लागते. टीम एम ए फायटर्स संघ जाऊन पोहोचले आता 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती लागले. 31 धावांचे आव्हान असेल. येणाऱ्या 30 बॉल मध्ये तुम्हाला बनवायचे आहेत 31 धावा टीम सन ऑरेंज संघाला. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. एम ए फायटर्स संघ टॉस साठी यायचं. कार्तिक 11 वर्सेस शार्विल 11. दोन्ही संघाच्या संघांना टॉस कॉल साठी यायचं आहे प्लीज. तर टॉस कॉल साठी आपण टॉस केला जातोय. टीम शार्विल 11 वर्सेस आपण पाहिलं तर टीम कार्तिक 11. टॉस कॉल केला जातोय. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस कॉल केला जाईल. सिरल चॅम्पियन चषक 2024 च्या या पर्वामधली इथून टॉस कॉल असेल आणि टॉस हे टीम कार्तिक 11 संघ टॉस जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय का असेल? गोलंदाजी करण्याचा निर्णय असेल. किती धावेपर्यंत समोरच्या संघाला तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न कराल? 35 ते 40 धावेपर्यंत थांबवायचा प्रयत्न करतो. नक्कीच धन्यवाद तुम्हाला. मॅच साठी तुम्हाला ऑल द बेस्ट असतील आमच्याकडून. आणि त्यानंतर आपण जाऊयात शार्विल 11 संघ. तुम्ही 2 मॅच आतापर्यंत पराभव झालाय. इथूनच्या मॅचेस तुम्हाला जिंकायचं इम्पॉर्टंट असेल आणि या मॅच साठी तुम्ही कसा प्रयत्न कराल? आता इथून पुढच्या सर्व मॅचेस आमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत. तरी आता ही मॅच आम्ही कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम आपण पाहिले तर टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. इथून कार्तिक 11 संघानं आमंत्रण केले. फलंदाजीसाठी किती धावेपर्यंतची मजल तुमची असेल? आम्ही 15+ करण्याचा प्रयत्न करू. संतोष आमचा जरा फॉर्म मध्ये येतोय आता आणि ही मॅच आमच्यासाठी मोठी असणार आहे. धन्यवाद. मॅच साठी तुम्हाला देखील ऑल द बेस्ट आमच्याकडून असेल. इथून टॉस जिंकलाय टीम कार्तिक 11 संघाने आणि निर्णय घेतला इथून टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा. तर गोलंदाजी करत असताना आपण पाहूयात शार्विल 11 कशा पद्धतीचा खेळ करेल आणि कार्तिक 11 तोपर्यंत जाऊयात मॅच कडे. चला लगेच जायचं एम ए फायटर संघ प्लीज मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. चला सन ऑरेंज संघ जा प्लीज. आपण जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. टॉस इथून नेक्स्ट मॅच टॉस आपण पाहिला. कार्तिक 11 वर्सेस शार्विल 11 संघ असेल. टॉस जिंकला इथून कार्तिक 11 संघाने. टॉस कॉल जिंकल्यानंतर सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय इथून कार्तिक 11 संघाचा असेल. चला लगेच मॅच चालू करायचे. पंचांना सातत्याने कॉल केला जाईल.
अजूनही आपल्याला 3 मॅचेस खेळवायच्या, त्यासाठी सहकार्य करा प्लीज. वेल मॅच क्रमांक 8 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सन ऑरियस विरुद्ध खेळत असताना एम ए फायटर संघ टॉस जिंकला होता. सर्वप्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय इथून सन ऑरियस संघाने घेतला होता आणि गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 30 धावांपर्यंत थांबवलं. इथून पहिला चेंडू बिग हिट केलाय, समोरच्या दिशेमध्ये चेंडू जातोय बॉलरच्या बाहेर 4 धाव्यांसाठी. इथून येतोय दमदार स्ट्रोक, चौकार येताना पाहायला भेटतोय. फलंदाज बंटीच्या बॅट मधून हा चौकार. परत एकदा मिड विकेटला स्क्वेअर लेगला मात्र चेंडू आहे. चेंडूवरती क्षेत्ररक्षण धावेल तोपर्यंत पाहता 2 धावा इथून खर्च केलेत आणि 2 धावा जमवत असताना टीम आपण पाहतोय सन ऑरियस संघाचे खेळाडू बंटी आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलाय आता 6च्या घरामध्ये. 6 धावा धावफलकावरती, 25 धावांची आवश्यकता असणार आहे. इथून अजून जिंकण्यासाठी कमबॅक करावा लागेल, चांगल्या गोलंदाजी करावी लागेल. इथून गोलंदाज गणेशला पोलटा चेंडू दिशा दिले, चेंडूला पाठवून दिले डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉलरच्या बाहेर. 6 धावा येताना पाहायला मिळते. फुलटा चेंडू त्याचा पुरेपूर समाचार घेत असताना फलंदाज आपण पाहिलं तर बंटी पाहतोय आपण. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या ते 6 ने जाऊन पोहोचते 12च्या घरामध्ये. 12 धावा धावफलकावरती. चेंडूचा विचार केला आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ इथून संपलाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिला पॉवर प्लेचं शतक हातलत असताना गणेशला आपण बघतोय. इथून परत एकदा ती दिशा दिले आणि तोच पटका त्यांना पाहायला भेटतोय बंटीच्या बॅट मधून. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार. 18 धावा धावफलकावरती. चला आता इथून गोलंदाजी थोडीशी चेंजेस करावा लागेल. इथून थोडस थांबावं लागेल. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत बॅट मधून सुरतच्या. आता इथून कशा धावा थांबेल गोलंदाज हे नक्कीच बघूयात, परंतु फलंदाजाने मात्र इथं गोलंदाजाचे पिशे काढलेत. गोलंदाज गणेश परत एकदा सज्ज होतोय. मोर विकेटने गोलंदाजी करताना पाहायला भेटतोय. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती गेले, म्हणजे अजून 13 धावांची आवश्यकता असेल. परत एकदा समोरच्या दिशेमध्ये क्षेत्ररक्षण आहे, तिथून त्याच्या डोक्यावरून चेंडू जाईल निघून बॉलरच्या बाहेर. 4 धावा मिळतील इथून टीम सन ऑरियस संघाच्या खात्यामध्ये. 4 ने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आता ती 22च्या घरामध्ये. 22 धावा धावफलकावरती. फुलटा चेंडू बैठक शॉट सिलेक्शन अप्रतिम आहे. चेंडू मात्र पाठवून दिलाय आणि इथून संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचते आता 28 धावा धावफलकावरती. म्हणजे अजूनही पाहिलं तर 3 धाव्यांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक पहिल्या इथून संपतंय. 28 धावा धावफलकावरती. चला स्पीड घ्या प्लीज. गोलंदाज आपण पाहतोय सूरजने मात्र हल्ला बॉल केलाय. आता सागर स्ट्राईकला असेल. गोलंदाज सौरभ येताना पाहायला भेटते. इना क्रमांक 2 वरती गोलंदाजी करण्यासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. फटका सजवलाय बैठक शॉट सिलेक्शन आपण पाहिले. क्षेत्ररक्षण आहे, चांगलं पट्ट तिथे दिले क्षेत्ररक्षकाने आणि तिथून झेल थोडीशी ड्रॉप झाले असं प्रयत्न चांगले केले आणि इथून पाहिलं तर 2 धावा जमत असताना खात्यामध्ये 1 धावींची आवश्यकता असेल. सौरभ इथून चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षण आहे, आडवेल तोपर्यंत इथून मॅच विन होताना पाहायला भेटते टीम सन ऑरियस संघ. बॅक टू बॅक 3 मॅचेस इथून जिंकलाय आणि इथून एम ए फायटर संघ बॅकफुटला जाताना पाहायला भेटतोय. चला नेक्स्ट मॅच
आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने दावा कुठल्या 28 त्याचं नाव आहे सूरज.